मी रुपेश मथुराम मांडवेकर. माझ्या शाळेचं नाव आहे विद्याभवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय घाटकोपर पूर्व मुंबई. मी येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. हा इयत्ता 7वीचा वर्ग आहे आणि या विषयात मी या वर्गामध्ये मी गणित हा विषय शिकतो. आता आपण अलीकडेच ज्ञानरचनावाद, ABL म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग यांसारखे शब्दप्रयोग ऐकत आहोत आपल्या शिक्षण क्षेत्रात. हा ज्ञानरचनावाद किंवा ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे वेगळं काही नाही आहे. फक्त आपण विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करणं, त्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध करून देणं आणि त्या साहित्याचा वापर विद्यार्थ्यांना समजावून सांगणं किंवा विद्यार्थी कसे करत आहेत त्यानुसार पाहून मग त्यांना मार्गदर्शन करणे एवढी आपली भूमिका राहील. अगदी हाच प्रयत्न आमच्या शाळेमध्ये फार पूर्वीपासून चालत आहे, परंतु आज फक्त आम्ही तो आपल्यासमोर मांडत आहोत. इथे मी समजा एखादा नवीन घटक शिकवायला घेतो तर ॲट द सेम टाईम शहरामध्ये ही समस्या असते की एका वर्गामध्ये 60-70 मुलं असतात, 50-60 मुलं असतात, 60-70 मुलं असतात. तर अशावेळी 10 जणांना शिकवत असताना बाकीची 40-50 जणं काय करतील हा मोठा प्रश्न शिक्षकांसमोर असतो. तर त्याच्यावर मी स्वतः केलेला हा असा प्रयत्न आहे की आपण 10 जणांच्या ग्रुपला किंवा 5 जणांच्या ग्रुपला शिकवत असताना बाकीची मुलं कोणत्या तरी ॲक्टिव्हिटीमध्ये बिझी राहतील हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यासाठी फक्त शैक्षणिक साहित्याची निर्मिती केलेली आहे, त्यांची लर्निंग एड्स बनवलेले आहेत, टीचिंग एड्स बनवलेले आहेत, जेणेकरून ते स्वतः स्वयं अध्ययन करतील. त्याच्यातून खेळातून ते शिकतील, मजेशीर खेळत खेळत त्यांचे ते कन्सेप्ट क्लिअर होतील, त्यांचं ते विषय ज्ञान पक्क होईल हा प्रयत्न केलेला आहे. उदाहरणादाखल आता आपण काही साहित्य पाहणार आहोत. आपण पाहू शकतो की 6वीला ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी हा घटक होऊन गेलेला आहे. परंतु आता मला ज्यावेळी रॅशनल नंबरची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन शिकवायचे आहे त्यावेळी मला त्यांचे इंटिजर्सचे किंवा पूर्णांक संख्यांचे जे कन्सेप्ट आहे ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे म्हणजे बेरीज वजाबाकीचे ते क्लिअर झाले पाहिजेत असं मला वाटतं. आणि त्यासाठी हे टीचिंग एड बनवलेलं आहे किंवा एक शैक्षणिक साहित्य की ज्याच्यामध्ये मुलंच काय करतात, कृतीतून शिकतात. सगळे नियम खेळाचे आपण त्याच्यावर लिहिलेले आहेत, ते नियम वाचतात आणि ते खेळतात. आपण पाहू शकतो या मुली इकडे खेळत होत्या आणि इथे आपण त्यांचे नियमसुद्धा लिहिलेले आहेत. पूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकीचा खेळ. प्रत्येक चौकटीमध्ये कार्डची संख्या समान असली पाहिजे. उरलेली कार्ड्स जी उत्तरे दर्शवतात ती तिसऱ्या चौकटीमध्ये ठेवा. उदाहरणार्थ आता हा घटक या पद्धतीने मी या मुलींना शिकवलेला आहे, तर आपण त्याची उजळणी करून बघूया. मी कोणत्याही एका मुलीला समजा मी या मुलीला म्हणालो की कोणतेही 2 इंटिजर्स सांगितले किंवा पूर्णांक संख्या सांगितल्या त्यांची बेरीज करायला सांगितली तर ते कसे करतात. -4 प्लस +6 आता या नियमानुसार तू सांग बरं याचं काय उत्तर येईल. काय उत्तर आलं. काय केलंस तू सांगू शकते. +6 मधून -4 -4. पण मग काय केलंस तू इथे काय केलंस आता करताना. दोघांची बेरीज समान अंकांचं म्हणजे नेमकं तू इथे काय केलं सांगू शकते. समान सोडा कशा मला सांग दाखव बरं. व्हेरी गुड. आणि उरलेलं इथे याच्यात आहे. मग हे +2 का आहे. कारण की ते व्हेरी गुड. अशा पद्धतीने या मुली हा खेळ खेळतात आणि त्याच्यातून समजा हिला जर काही अडचणी असतील तर दुसरी मुलगी सांगेल, दुसऱ्या मुलीला जर काय असेल तर तिसरी मुलगी सांगेल आणि अशा प्रकारे एकमेकांच्या विचारांच्या देवाणघेवाणीतून ते त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होतात. त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगितल्यामुळे त्या पक्के लक्षात राहतात, कोणतेही दडपण राहत नाही. ते आपापल्या परीने किंवा आपापल्या मदतीने कोणालाही विचारू शकतात, कोणालाही सांगू शकतात जे काही त्यांना येत नसेल ते. आता हा सगळा घटक चालू असताना बाकीची मुलं काय करतायत हे आपण पाहूया.
हे एक साहित्य आहे की ज्याच्यामध्ये त्रिकोणाच्या कोणांचे गुणधर्म दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यासाठी हे पण आपण स्वयंअध्ययन साहित्य स्वरूपातच बनवलेलं आहे. आपण पाहतो की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे जर मुलांना कळायचं असेल तर आपण नेहमी म्हणजे ते आपण मूर्त स्वरूपात दाखवत नाही, पण ते दाखवण्याचा आम्ही इथे छोटासा प्रयत्न केलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण पाहाल की मुलीने हे सगळं व्यवस्थित अरेंज करून ठेवलं आत्ताच. याच्यामध्ये वेगवेगळ्या कोणांसाठी आपण वेगवेगळे भाग तयार केलेले आहेत आणि हे कोण ज्यावेळी आता या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते. याच्यासाठी आपण इकडे एक कोण मापकाचं एक प्रतिकृती तयार केलेली आहे आणि त्याच्याद्वारे ते कोणते मोजतील. आता जर मी कोणत्याही मुलीला सांगितलं की तू सांग त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, हे तू कसं सिद्ध करशील इथे? बरोबर आहे. हे अरेंज केल्यामुळे काय कळलं की आता आपल्याला हे माहिती आहे की हे कोण मापक आहे आणि हे 180 अंशाचं असतं किंवा 180 अंश आपण इथून इथपर्यंत मोजू शकतो. तर त्याद्वारे तिने हे दाखवून दिलं की या तिन्ही कोणांची बेरीज किती असते, 180 अंश असते. आता हे जे साहित्य बनवलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला मराठीमध्ये सुद्धा अक्षरं दिसतील किंवा शब्द दिसतील. खरं तर हा सेमी इंग्रजीचा वर्ग आहे, परंतु मुलांचे इंग्लिश आणि त्याचबरोबर मराठी कन्सेप्ट त्याला पर्यायी मराठी शब्दसुद्धा क्लिअर व्हावेत यासाठी आम्ही या प्रकारचं साहित्य बनवलेलं आहे. उदाहरणार्थ जर आपण मुलांना विचारलं की हा समभुज त्रिकोण म्हणजे कोणता त्रिकोण, हा विशाल कोण त्रिकोण म्हणजे कोणता त्रिकोण इंग्लिशमध्ये, विषमभुज म्हणजे स्केलन ट्रायंगल आणि विशाल कोण त्रिकोण म्हणजे कोणता आहे, ऑप्टिव्ज अँगल आहे. ओके, ऑप्टिव्ज अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे या पद्धतीने मुलांचे हे कन्सेप्टसुद्धा क्लिअर होतात. आता आपण पाहूया की हे करत असताना मुलांना पत्त्याचा खेळ फार आवडतो. मग त्या पत्त्याच्या खेळातून आपण त्यांना स्वयंअध्ययनासाठी त्या या इयत्तेतले आणि याच्या आधीच्या इयत्तेतले किंवा 5वीपासून आत्तापर्यंत जे जे त्यांना फॉर्म्युलेज झालेले, जे सूत्र झालेले त्यांच्या जोड्या आपण बनवल्यात आणि पत्त्यांसारख्या ते खेळतात. म्हणजे एकेने जर एक जोडी टाकली तर त्याच्याबरोबर दुसरी त्याची योग्य जोडी टाकेल. याच्यासाठी आपण चौघांचा ग्रुप केला आहे, कारण एक जण त्याच्यातली योग्य जोडी काढेल आणि एक जण जर चुकीची जोडी आली तर ती त्या मुलीकडे किंवा त्या मुलाकडे जाईल आणि नंतर मग पूर्ण पत्ते संपल्यानंतर ते चुकीच्या जोड्या एकत्र ठेवतील आणि त्याच्या योग्य जोड्या लावतील. असा खेळ पुन्हा 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 खेळत राहिल्यामुळे त्यांची ती सूत्रंसुद्धा पाठ होतात. अगदी याच पद्धतीने इथे सुद्धा तेच आहे. सूत्र वेगवेगळ्या प्रकारची मुलं खेळत आहेत, इथे सुद्धा आहे. आपण पाहूया की हा खेळ नेमका कसा खेळला जातो ते आपण पाहूया. तुम्ही हा खेळ खेळून दाखवा. व्हेरी गुड. आपण पाहतोय की एकाने जर एक फॉर्म्युल्याचं नाव टाकतोय आणि एक त्याचा फॉर्म्युला टाकतोय. आपण पाहतोय आता आपण पाहिलं. आता याच्याकडे बरोबर उत्तर आहेत आणि याच्याकडे चुकीची उत्तर आहेत. हा चुकीची उत्तरे इथे मांडले. आता याच्या योग्य जोड्या कोणत्या आहेत? व्हेरी गुड. आता आपण पाहिलं की यांनी याच्या योग्य जोड्या लावल्या, म्हणजे याच्यातून त्यांची सूत्रांची जी अडचण होती किंवा जी समस्या होती ती याच्या पद्धतीने दूर होईल आणि त्यांचे कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होईल. आता आपण पाहूया दुसरीकडे.
सातवीला जे क्यूब आणि क्यूबॉइड किंवा घन आणि इष्टिकाचिती यांचा जो भाग आहे तो 6वीला सुद्धा झालेला आहे. तर त्याआधी आता तो घटक शिकवण्याआधी त्यांना त्याचं स्वयंअध्ययन साहित्य दिलेलं आहे. त्यांना वेगवेगळ्या आकाराचे क्यूब क्यूबॉइड दिलेले आहेत. ते त्यांची लेंथ, ब्रेथ, हाईट म्हणजेच लांबी, रुंदी आणि उंची मोजतात आणि ते लिहितात. त्याचं घनफळ काढतात, त्याचं पृष्ठफळ काढतात. या सगळ्या गोष्टी ते इथे सहजरित्या करत आहे. यासाठी ते त्यांच्याकडे असलेलं साहित्य म्हणजे पट्टीचा वापर करून ते मोजत आहेत. इकडे पाहू शकतो की त्याच वस्तू आहेत, दैनंदिन जीवनातल्या वस्तूसुद्धा वापरलेल्या आहेत. काही आपण पुठ्ठ्याच्या वस्तू बनवून वापरत आहोत आणि मुलं याच्यामध्ये गुंग राहतील. अगदी याच पद्धतीने त्रिकोण, वेगवेगळ्या टाईपचे त्रिकोण म्हणजे ट्रायंगल्स, वेगवेगळ्या प्रकारांचे त्रिकोण, तर हे आपण दाखवण्यासाठी अँगलचा वापर करून किंवा अँटिनाचा वापर करून आपण काही वस्तू बनवलेल्या आहेत त्रिकोणाकृती, की ज्याच्यावरून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्रिकोण आपण पाहू शकतो की मुलं त्रिकोण तयार करू शकतात. आपण पाहू शकतो जर आपण यांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रायंगल तयार करून दाखवले आणि ओळखायला लावले तर ही मुलं सहजरित्या ओळखतात. हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे? राईट अँगल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल. व्हेरी गुड. आयसोस्केलस ट्रायंगल म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने हे सांगतात. हा स्केलेन ट्रायंगल नव्हता तर हा कोणता होता? आयसोस्केलस ट्रायंगल. ज्या वेळी ते चुकतील त्यावेळी आपण त्यांना मार्गदर्शन करतो. अशा पद्धतीने आता आपण पाहिलं की संपूर्ण वर्ग हा त्यांच्या कामामध्ये बिझी आहे, त्यामुळे वर्ग नियंत्रणाची सुद्धा अडचण आपल्याला येत नाही. हा छोटासा प्रयत्न होता दाखवण्याचा, तर ही सुरुवात आहे असं आपण समजू आणि याच पद्धतीचे अनेक टीचिंग एड, अनेक लर्निंग एड, शैक्षणिक साहित्य आपण बनवू आणि मुलांना त्याच्यातून शिकवण्यासाठी प्रोत्साहित करू, म्हणजे जेणेकरून मुलांना शिकवण्याची गरज भासणार नाही, तर मुलं स्वतःहून शिकतील. धन्यवाद.